नमस्कार मंडळी, तर मी नाश्त्यासाठी हा आज रव्याचा डोसा बनवणार आहे। त्यासाठी मी हा बारीक रवा भिजवून घेतला होता 1-1.5 तास आणि आता हा मिक्सरमध्ये मी असं वाटून घेतलेला आहे। तर हे स्मूथ असं बॅटर आपण वाटून घेतलेलं आहे आणि ही त्यासोबत चटणी बनवायला घेतली। ह्याच्यात मी शेंगदाणे, खोबरे आणि मिरची कोथिंबीर घेतली आहे। तर ही आपली मस्त अशी चटणी वाटून झालेली आहे। आता मी याला तडका देणार आहे। तर मोहरी आणि कढीपत्त्याचा असा तडका दिल्यानंतर ही आपली चटणी तयार झाली आहे। आता आपण डोसा बनवायला घेऊयात। तर हा असा आपला डोसा होतो। किती सुंदर दिसतोय बघा हा डोसा। आणि हा डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही। तर घाईच्या वेळेत तुम्ही ही झटपट असा डोसा करून पाहताय ना, तर तयार आहे आपला हा झटपट होणारा नाश्ता। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर तुम्हीही करून पहा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।